चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। चला तर मंडळी, खूप जास्त मेहनत न करता, भांड्यांचा पसारा न करता कुकरमध्येच बनवूया अंडा बिर्याणी। मस्त चमचमीत आणि झणझणीत अंडा बिर्याणी कशी करायची याचीच रेसिपी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल थोडं बऱ्यापैकी जास्तच घालायचं आहे। आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत। इथे मी एक कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। थोडा सोनेरी रंग होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। खूप जास्त डार्क रंगावरती करायचं नाही आहे। खूप जास्त फ्राय करून जर घेतलात ना तर कांद्याला ना थोडासा करपल्याचा वास येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला थोडासा गोल्डन कलर झाला ना की लगेच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। तर कांदा इथे झालेला आपला आहे। आता त्याच तेलामध्ये इथे मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक बटाटा घातलेला आहे। तर बिर्याणीमध्ये ना बटाटा घातलात ना तर बिर्याणीची चव खूप मस्त लागते। त्यामुळे एक बटाटा तरी तुम्ही जरूर घाला। तर इथे मी कच्चा बटाटाच घेतलेला आहे। कच्चा बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। बटाटा शिजल्यानंतर आपल्याला उकडलेली अंडी घालायची आहे। तर इथे मी 2 अंडी छान सोलून घेतलेली आहेत। ते सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान फ्राय करून घ्यायची आहेत। उकडलेली अंडी तुम्ही या ठिकाणी जास्तसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे 2च अंडी इथे वापरलेली आहे। 2-3 मिनटं फ्राय झाल्यानंतर आता आपण बटाटा आणि अंडी ही काढून घ्यायची आहेत। आता आपण फोडणी तयार करून घेऊया। तर त्याच तेलामध्ये इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक कांदा हा बारीक मी पातळ उभा चिरलेला आहे, तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। 2-3 मिनटं कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। बिर्याणी करायची म्हटलं तर आपल्याला कांद्याचा वापर हा थोडासा जास्तच करायचा आहे। त्यामुळे कोणतीही बिर्याणी असो, चिकन बिर्याणी असो किंवा अंडा बिर्याणी, चवीला ना खूप छान लागते। त्यामुळे कांद्याचा वापर इथं आपण थोडासा जास्त केलेला आहे। तर कांदासुद्धा आपला इथे झालेला आहे। त्याचबरोबर इथे मी एक टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। आलं लसूण मी इथे छान ठेचून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर आलं आणि लसणाची पेस्ट असेल ना तुम्ही ती देखील वापरू शकता, पण इथे मी छान ठेचून बारीक करून घातलेलं आहे। त्यामुळे चवीला ना मस्त लागतो। कांदा टोमॅटो छान एकजीव झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यामध्ये इथे मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला बिर्याणी मसालासुद्धा घ्यायचा आहे, धना पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असं वाटलं की आपला मसाला हा करपतोय तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी घातलंत ना तरी देखील चालेल, म्हणजे मसाला आपला करपणार नाही। तेलामध्ये मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपल्याला फेटलेलं दही घालायचं आहे। तर फेटलेलं दही आपण अर्धी वाटी घातलेलं आहे। गरम पदार्थामध्ये ना दही घातलं ना तर ते फुटतं, त्यामुळे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे। दही घालून याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। मसाला आपला करपणार नाही यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, पण पाणी घालताना आपल्याला गरम पाण्याचाच इथे वापर करायचा आहे। थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान तयार होते। सगळा मसाला आपला छान शिजला गेलेला आहे। आता पुन्हा आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि इथे मी 90% शिजलेला भात घातलेला आहे। तर आपल्याला भात हा शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ आपल्याला शिजवताना पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही आहे। 90% जर तुम्ही तांदूळ शिजवलात ना तर आपण बिर्याणी करताना ज्यावेळेस आपण जेव्हा कुकरला लावतो त्यावेळेस हा भात पूर्ण शिजला जातो। आणि जर तुम्हाला भात शिजवायचा नसेल, तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून भात एकदम करायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता। तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून ना तुम्ही यामध्ये पाणी घालून भात शिजवून घेऊ शकता, तरीसुद्धा खूप छान ही बिर्याणी तयार होते। पण माझ्याकडे इथे भात शिजवला होता आधीच, त्यामुळे बिर्याणी बनवण्यासाठी ही पद्धत मी इथे वापरलेली आहे। वरून आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे। आपण सुरुवातीलासुद्धा मसाला घातलेला आहे, पण आपल्याला या तांदळामध्ये म्हणजे भातामध्ये आपल्याला थोडासा अर्धा चमचा इतका मसाला घालायचा आहे। त्यामुळे चवीला ना ही बिर्याणी खूप जास्त मस्त लागते। आता आपल्याला वरून बारीक कट करून पुदिना आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा इथे घातलेली आहे। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही लेहर लावलेत ना तरी देखील चालेल, म्हणजे थर जरी लावून तुम्ही केलात नाही अंडा बिर्याणी तरी देखील चालेल, पण मी सगळं अशा पद्धतीने मिक्स करत आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती यावरती आपल्याला अंडा घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला बटाटासुद्धा एकावर एक असे लावून घ्यायचे बघा, एकसारखे असे। त्याचबरोबर इथे आपल्याला पुदिना कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घालायची आहे। पुदिन्यामुळे ना मस्त एकदम फ्लेवर आपल्या बिर्याणीला येतो, त्यामुळे पुदिना आवर्जून घालायचा आहे।
त्यानंतर तळलेला इथे मी कांदासुद्धा घालणार आहे. बिर्याणीमध्ये कांदा तळलेला जितका जास्त असेल ना तितकी बिर्याणी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते. त्यामुळे ना कांदा ना तळून भरपूर घालायचा आहे. आणि वरून आपल्याला आता तूप घालायचं आहे. तर इथे मी 1 ते 2 चमचे इतके तूप घालणार आहे आणि झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनटं छान दम द्यायचा आहे. म्हणजे अजिबातही आपल्याला कुकर खोलायचं नाही आहे. 10 ते 15 मिनटं आपली लो फ्लेमवरती मस्त आपली बिर्याणी तयार करून घ्यायची आहे. तर इथे शिटी करायची नाही आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय बघा 15 मिनटं इथे झालेली आहेत आणि मस्त एकदम दमदार अशी झणझणीत बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आणि काय मस्त झाली बघा, किती सुटसुटीत झाली तुम्ही पाहू शकताय बघा. दाणानी दाणा अगदी सुटसुटीत झालेली आहे. अजिबात ही बिर्याणी चिकट झालेली नाही आहे. त्यामुळे अंडा बिर्याणी खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागते. दिसायलासुद्धा काय भारी झाले ना आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच जास्त टेस्टी झाली आहे. तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि बघूया आता आपली अंडा बिर्याणी कशी झालेली आहे ती. तर मस्त एकदम चमचमीत अंडा बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.